अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, मी प्रियंका आणि तुम्ही पाहताय भक्तीची शक्ती या यूट्यूब वाहिनीवरील आजचा महत्त्वपूर्ण भाग. तो म्हणजे 29 जून ह्या दिवशी आहे वटपौर्णिमा. तर वटपौर्णिमेला हा सुवासिनींचा सण असतो आणि ह्या सुवासिनीच्या सणादिवशी तुम्हाला शुभ मुहूर्त, शुभ वेळ आपण जाणून घेणार आहोत. त्याचबरोबर राहू काळही जाणून घेणार आहोत. आणि या शुभ दिवशी, या सणादिवशी जे सौभाग्यवती स्त्रिया अतिशय आतुरतेने वाट पाहत असतात, तर अशा ह्या दिवसाची आपण कोणकोणते शुभ रंग आहेत त्या शुभ रंगाच्या साड्या आपण बघणार आहोत. त्याचबरोबर कोणता रंग टाळायचा आहे, आवर्जून ते 2 रंग तुम्ही अजिबात घालू नका, यामुळे ह्याचे परिणाम भोगावे लागतील. त्याचबरोबर सुवासिनी स्त्रियांनी कोणत्या रंगाच्या बांगड्या परिधान कराव्या ह्याबद्दल संपूर्ण सविस्तर माहिती घेणार आहोत. त्यापूर्वी चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला एक लाईक अवश्य करा. असेच धार्मिक व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनेलवर जर प्रथमच आला असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करून कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ अवश्य लिहा. तर मंडळी, वटपौर्णिमा हा सुवासिनींचा अतिशय आवडीचा सण आहे. जसं संक्रांत तशीच वटपौर्णिमे सणाची वाट प्रत्येक महिला आवर्जून पाहत असते. कारण की बघा, प्रत्येक महिलेला छान सोहळा शृंगार करायला फार आवडतं, म्हणजेच अगदी नटणे थटणे खूप आवडतं. पण इतर वेळी सर्वच महिला अगदी सोहळा शृंगार करून राहत नाहीत. तर असं सण समारंभ असला की अति उत्साहात त्या नटून थटून राहत असतात, अगदी सोहळा शृंगार करत असतात. तर फक्त सोहळा शृंगार करतात का, तर आपल्या पतीच्या दीर्घायुष्य होण्यासाठी वडाच्या वृक्षाला त्या फेऱ्या मारत असतात. ज्यामुळे जसं वडाचं वृक्ष दीर्घायुष्य आहे, त्या वडाच्या वृक्षाला जेवढं दीर्घायुष्य आहे तसंच त्यांच्या पतीला दीर्घायुष्य लाभतं. त्यामुळे हा सण खूप उत्साहाने, खूप थाटामाटात आपल्या महाराष्ट्रातील, दक्षिण भारतातील आणि गुजरात राज्यातील महिला खूप आवडीने हा सण साजरा करतात. तर बघा, प्रत्येकाच्या भागानुसार प्रत्येकाची पूजा पद्धत वेगवेगळी असू शकते, पण प्रत्येक सुवासिनी स्त्रियांनी हे रंग आवर्जून परिधान करावेत. तर आता आपण जाणून घेऊया वटपौर्णिमेची शुभ वेळ. तर बघा, वटपौर्णिमा ही 29 जून दिवशी म्हणजे 29 जून 2026 या दिवशी पहाटे 3:07 सुरू होणार आहे आणि ज्येष्ठ पौर्णिमा समाप्ती ही 30 जून 2026 पहाटे 5:27 असणार आहे. म्हणजे संपूर्ण दिवस जरी 29 जूनचा शुभ असला तरीही एक असा कालावधी असतो, 1 तासाचा 90 मिनिटाचा कालावधी असा असतो, ज्याला राहू काळ असे म्हणतात. या काळामध्ये आपण पूजा पाठ, व्रतवैकल्य, एखादा शुभ कार्य करणे आवर्जून टाळलं जातं. कारण की ह्या काळात केलेले कार्य इच्छित फळ मिळत नाही किंवा ते कार्य सिद्धीस जात नाही असं म्हणतात. मग राहू काळ सोडून, म्हणजेच 1.5 तासाचा काळ सोडून, म्हणजेच तो काळ म्हणजे 7:30 ते सकाळी 9 वाजेपर्यंत, म्हणजे सकाळी 7:30 ते सकाळी 9 वाजेपर्यंतचा काळ सोडून तुम्ही 9च्या नंतरचा सुरू करू शकता ह्या वटपौर्णिमेच्या पूजेसाठी. तर पूजा वेळ शक्यतो अतिशय शुभ मुहूर्त तुम्हाला जर त्याच वेळेत जर करायचं असेल तर त्याचं तुम्हाला नक्कीच फळ मिळणार आहे. सावित्रीचा आशीर्वादही मिळणार आहे, वडाचाही आशीर्वाद मिळणार आहे आणि तुमच्या पतीचं आयुष्यही दीर्घायुष्य होणार आहे. तो शुभ मुहूर्त 8:55 ते 10:40 हा शुभ मुहूर्त आहे. तर नक्कीच ह्या शुभ मुहूर्त, अगदी अमृत मुहूर्त म्हणला तरीही चालेल, तर अतिशय शुभ मुहूर्त हा आहे. तर ह्या वेळेत नक्कीच तुम्ही वडाची पूजा करू शकता. तर बघा, तर
आपण आता हे जाणून घेतलं की वटपूजा, वटपौर्णिमा कधी आहे आणि शुभ काळ आणि राहू काळ जाणून घेतला आहे. तर आता आपण जाणून घेणार आहोत महिलांनी कोणत्या रंगाच्या चुकूनही बांगड्या परिधान करायच्या नाहीत. तर बघा, हा सण सती, सत्यवान आणि सावित्री ह्यांचा आहे आणि सौभाग्यवती स्त्रियांचा आहे, सौभाग्याच्या वृद्धीसाठी आहे, सौभाग्य वाढीसाठी आहे. म्हणजेच काय, सुवासिनीचं आहे. मग सुवासिनींना जे जे रंगप्रिय आहेत, जे जे सुवासिनी स्त्रिया आवर्जून घालतात आणि आपल्या बघा हिंदू धर्मसंस्कृतीनुसार जसं की हिरवा रंग अतिशय शुभ मानला जातो. तो शालूसुद्धा आपला हिरव्या रंगाचा असतो. त्याचबरोबर लग्नामध्ये पहिला शालू हिरव्या रंगाचा असतो. त्याचबरोबर बांगड्यासुद्धा बघा महिलेला हिरव्या रंगाच्याच ह्या घातल्या जातात, जे आपण चुडा म्हणतो तो. तर म्हणून प्रत्येक स्त्रीने शक्यतो हिरव्या रंगाच्या बांगड्या परिधान करा. त्याचबरोबर तुम्ही इतर म्हणलात तर लाल रंगाच्या बांगड्या परिधान करू शकता. पण आपल्या हिंदू धर्मसंस्कृतीनुसार जर तुम्ही गुजराती किंवा दक्षिणात्य देशाकडून असाल तर इतर रंगाच्या बांगड्या तुम्ही परिधान केल्या तुमच्या परंपरेनुसार तरीही चालू शकतं. पण आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये हिरवा रंग, पोपटी रंग, नारंगी रंग, जांभळा रंग अतिशय प्रिय आहे आणि ह्या रंगाच्या बांगड्या परिधान केल्या जातात. शक्यतो काचेच्या बांगड्या प्रत्येक स्त्रीने परिधान कराव्यात. जसं बघा, जेवढं आपल्या स्त्रियांचा हातातील बांगड्या जेवढ्या खणखण करतात, जेवढे जास्त त्याचा खणखण आवाज येतो, तेवढा जास्त आपल्या पतीचं सौभाग्यही वाढलं जातं असं म्हणतात. आता बऱ्याच जणी हातामध्ये बांगड्या परिधान करत नाहीत, अगदी एक एक दोन दोन गोट घालून राहतात. पण सण समारंभाच्या दिवशी कमीत कमी 5 ते 6 म्हणजे अर्धा डझन आणि एका हातामध्ये एक वाढती बांगडी. म्हणजे समजा तुम्ही एका हातामध्ये अर्धा डझन बांगड्या घातल्या आहेत तर एका हातामध्ये 7 अशा प्रकारे बांगड्या घालायच्या आहेत. आवर्जून एक वाढती बांगडी घालायला लावायची आहे. आणि हातामध्ये जो लाखेचा चुडा असतो तो परिधान करूनच मग वटपूजा करायची आहे. तरच आपल्या ह्या हिंदू धर्मसंस्कृतीनुसार, शास्त्रानुसार आपण केलेल्या पूजेचं आपल्याला सौभाग्यवतीचं फळ प्राप्त होतं. तर आवर्जून बांगड्यांचा हा नियम तुम्ही लक्षात ठेवा. तर हिरव्या रंगाच्या बांगड्या किंवा तुमची साडी जशी आहे, पिवळी आहे, हिरवी आहे, लाल आहे, नारंगी आहे, ज्या रंगाची साडी आहे त्यानुसार तुम्ही परिधान करू शकता बांगड्या. पण त्या काचेच्या असाव्या, खणखणत्या असाव्या आणि होता होईल तेवढं हात भरून बांगड्या घालण्याचा प्रयत्न करा. सणादिवशी तरी आपण अगदी 16 शृंगार करून नटून थटून हातावर मेहंदी, लिपस्टिक, काजळ, टिकली, बिंदी, गळ्यात मोठे मंगळसूत्र, छोटे मंगळसूत्र, दागदागिने भरपूर असं घालून, पायात पैंजण, जोडवी असा चांगला नवविवाहित जशी 16 शृंगार करून असते तसा 16 शृंगार करून आपण हा उत्सव अतिशय उत्साहात पार पाडायचा आहे.